श्री यशवंत महाराजांचा जन्म एका दत्तभक्त कुटुंबात 13 सप्टेंबर 1815 ला पुण्यात ओंकारवाड्यात झाला। त्यांचे मूळ गाव भोसे पंढरपूर, तालुका जिल्हा सोलापूर। त्यांचा जन्म अश्वलायन शाखेच्या कश्यप गोत्री ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती। ते स्वामी समर्थांची उपासना व सेवा करीत असत। पु. देव मामलेदार 18व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात। श्री यशवंतराव महाराज यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गोरगरीब, निराधार महिला व मुले, आजारी व व्याधीग्रस्त यांना मदत करताना आपले सर्व आयुष्य वेचले। त्या सर्वांना ते आपले कुटुंबीयच मानित असत। इ.स. 1829 ते 1872 तब्बल 43 वर्षे महसूल खात्यात विविध पदावर नोकरी केली। त्यांनी महाराष्ट्राचे विविध भागात नोकरी केली। इ.स. 1870 ते 1871 महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला। माणसे व जनावरे अन्नान करून मृत्युमुखी पडत होती। श्री यशवंत महाराज त्यावेळी बाळगण तालुक्यात तहसीलदार होते। गरीब व वंचितांसाठी त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व सर्व रक्कम लोकांमध्ये वाटून टाकली। पण दुष्काळ स्थिती पाहता ही रक्कम अगदीच कमी होती। हे देव मामलेदारांना जाणवले। ते तालुका तहसीलदार होते। त्यांनी सरकारी तिजोरीतील रोख रक्कमही गोरगरिबांमध्ये वाटून टाकली। ही रक्कम थोडी नव्हती, ती होती 1,27,000 त्याकाळी। ही वार्ता त्यांचे वारिष्ठांना कळली व ते ट्रेझरीत तपासणीस आले। आणि काय अभिनव घडले, तपासणीत सर्व रक्कम ट्रेझरीतच मिळाली। एक पैशाचाही फरक मिळाला नाही। या ठिकाणी भगवंताने चमत्कार तर केलाच, पण भगवान महाविष्णूंनी यशवंत महाराजांना साक्षात दर्शन दिले। बाळगण तालुक्यातील लोकांनी दुष्काळात आपल्या मदतीला येणाऱ्या या तहसीलदाराला देवत्व बहाल केले व तेव्हापासून यशवंत महाराज देव मामलेदार याच नावाने ओळखले जाऊ लागले। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनंत लीला केल्या, हजारो लोकांना मदत केली व त्यांचे जीवन उद्धरून टाकले। श्रीदेव मामलेदार यांचा उल्लेख तत्कालीन अनेक संत व सत्पुरुषांचे चरित्रात आढळतो। श्रीदेव मामलेदार यांनी हा मर्त्यदेह 27 डिसेंबर 1887 रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला। या महान दत्तभक्ताचा समाधीचा दिवस होता मार्गशीर्ष कृष्ण 11। त्यांची समाधी नाशिकजवळ सटाणा येथे आहे। येथे दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। महाराष्ट्रातून आजही हजारो भक्त या विदेही दत्तभक्तांचे समाधी दर्शनास येतात। हा सोहळा 15 दिवस चालतो। यशवंत महाराजांचे कृपेने त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे। सटाणा हे देव मामलेदारांचे निवासस्थान होते, त्यामुळेच त्यांचे एक सुंदर मंदिर सटाणा येथे आहे। भक्तांनी या स्थानी जाऊन श्रींचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती। श्रीदेव मामलेदारांनी अनेक अद्भुत लीला केल्या, त्यानंतर अनेकजण शिष्य झाले। त्यांचे शिष्यापैकी 3 शिष्य महान अधिकारी शिष्यांची नावे खालीलप्रमाणे: 1 श्री सदानंद स्वामी काशी, 2 श्री नारायण स्वामी गोदातीर, 3 पद्मनाभ स्वामी मुंबई महान सिद्ध पुरुष। पुढील भागात